नमस्कार, मी युवराज. आज आपण गुंतवणुकीचे जे विविध पर्याय आहेत त्याविषयी बातचीत करणार आहोत. अर्थात सर्वसामान्य व्यक्तीला प्रत्येक ठिकाणी वाटतं की गुंतवणूक हा आपल्यासाठीची टर्म नाही किंवा एक विशिष्ट उत्पन्नानंतरच आपण गुंतवणूक करू शकतो. तर त्याविषयी आज जागृती निर्माण होण्याच्या अनुषंगाने आणि गुंतवणुकीचे जे विविध पर्याय आहेत त्याबद्दल समजून घेण्याच्या अनुषंगानं आज आपण हा पॉडकास्ट आयोजित केलेला आहे. अर्थात आज आपल्याला गुंतवणुकीच्या पर्यायांविषयी माहिती देण्यासाठी प्रवीण बोबडेजी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत, जे 2007 पासून या विभागातली किंवा ह्या क्षेत्रातली कन्सल्टन्सी करतायत. तर प्रवीणजी, आपलं पहिल्यांदा आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नमस्कार. मला सांगा की प्रवीणजी, मी जसं म्हणालो आता की सर्वसामान्य व्यक्ती ज्यावेळेला काम करत राहतो किंवा एखादी व्यक्ती सर्टन अमाऊंट पर्यंत उत्पन्न त्याचं असतं, तर त्यावेळेला त्याला वाटते की गुंतवणूक हा आपल्यासाठी पर्यायच नाही. आपली जी दैनंदिनी चाललेली आहे किंवा जी रुटीन लाईफ आहे ते आपण जगत आहोत, त्यामुळे गुंतवणूक करणं किंवा इन्व्हेस्टमेंट वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ठराविक उत्पन्नानंतर त्याचा विचार करायला हवाय असं बऱ्याच जणांना वाटतं. तर तुमचं मत काय आहे याविषयी, की गुंतवणूक कोण कोण करू शकतं? बरोबर. सर्वप्रथम नमस्कार आणि ॲक्च्युली तुमचे आभार की या कार्यक्रमामध्ये मला तुम्ही बोलवलं आणि 4 गोष्टी बोलण्यासाठी सांगितलं. तर जसं तुम्ही हा विषय घेतला की गुंतवणूक म्हणजे नेमकं काय किंवा गुंतवणूक कुठं करावी किंवा कोणी करावी, याबद्दल लोकांच्या मनात भरपूर साशंकता किंवा गैरसमज जास्त आहेत. बरं. जसं की सांगायचं म्हटलं की लोकांना असं वाटतं की लाईफ इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे गुंतवणूक आहे. तर मुळात ते आहे का नाही हा मुद्दा वेगळा आहे. तर आपण बेसिकली गुंतवणूक का करावी किंवा अगोदर जे गुंतवणुकीचे पर्याय होते आणि आत्ता आणि अगोदर ह्यामध्ये काय फरक आहे हे पर्यंत समजून घेतलं पाहिजे. बरोबर. अगोदर कसं होतं की आता गुंतवणूक जे आपण करतोय त्यामध्ये सगळ्यात मोठा जो अडथळा येतो तो महागाई दराचा येतो किंवा महागाईचा येतो. बरोबर. अगोदर कसं होतं, ज्यावेळी आपले आजोबा किंवा आपले वडील ज्यावेळी गुंतवणूक करायचे त्यावेळी हे जे प्रमाण होतं गुंतवणुकीचं आणि महागाईचं हे थोडं वेगळं होतं. म्हणजे काय की जर तुम्ही 2000 अगोदरच्या अगोदर बघितलात तर एफडीचे दर वगैरे हे साधारणतः 12-13% होते. बरोबर. आणि खर्च 6-7 रुपये होता. खरं आहे. आता नेमकं उलट झाले. आता एफडीचे दर झाले 6-7 रुपये आणि महागाई झाली किंवा आपला खर्च झालाय 10-12 रुपये. खरं. तर प्रॅक्टिकली हे 5 रुपयाचं आता कमी पडतायत आपल्या रेग्युलर जे आयुष्य चालू आहे ते कम्प्लीट करण्यासाठी. बरोबर. मग आता लोकांचा गोंधळ कुठे होतो, नेमकं गुंतवणूक म्हणजे काय आणि बचत म्हणजे काय. लोकांना त्यातला फरक जास्त कळत नाही. लोक नॉर्मली बचत म्हणजे काय, तर लोकांचं एक डेफिनेशन आहे की माझे पैसे सेफ राहिले पाहिजेत. बरोबर आहे. लोक तिथं बचत म्हणून हे करतात. खरं. पण आता ते सेफ्टीची डेफिनेशन चेंज झाली. सेफ्टीची डेफिनेशन आता 2 पद्धतीनं. एक म्हणजे मी जिथे पैसे गुंतवतोय ते पैसे माझे आहे तसे सेफ राहिले पाहिजेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी 100 रुपये गुंतवले तर माझे 100 रुपयेचे 99 रुपये नाही झाले पाहिजेत. बरोबर. किमान 100 राहिले पाहिजे. किमान 100 राहिले पाहिजेत. ह्याला काही लोक सेफ्टी म्हणतात, म्हणजे माझा पैसा सेफ आहे. दुसरी एक सेफ्टीची डेफिनेशन आता अशी झाली आहे की सपोज आज एक वस्तू 100 रुपयाला मिळते आणि उद्या त्याची किंमत 110 रुपये होणार आहे. बरोबर. आता माझ्याकडे 100 रुपये नाही आहेत किंवा आता जर मी 100 रुपये गुंतवले तर उद्या त्याचे 110 रुपये झाले तरच मी ती वस्तू विकत घेऊ शकतो. खरं. सपोज मी ती वस्तू विकत नाही घेऊ शकलो तर त्याचा अर्थ काय की माझे 100 रुपये 110 रुपये झालेले नाहीये. बरोबर. तर त्याला आपण पर्चेसिंग पॉवर म्हणतो. बरोबर आहे. तर सेफ्टीची डेफिनेशन तिथे थोडी चेंज झाली. तुमची पर्चेसिंग पॉवर वाढली पाहिजे. बरोबर. पर्चेसिंग पॉवर जर तुमची वाढवायची असेल तर त्याला गुंतवणूक हा एकमेव मार्ग आहे. आता ह्या गुंतवणुकीमध्ये परत लोकांची गैरसमज आहे की गुंतवणूक म्हणजे नेमकं काय. बरोबर. गुंतवणूकमध्ये एफडी येऊ शकते, पोस्टल स्कीम येऊ शकतात, म्युच्युअल फंड येऊ शकतं, शेअर मार्केटमध्ये तुम्ही डायरेक्ट जे शेअर्स घेता ते येऊ शकतं. अशा वेगवेगळे गुंतवणुकीचे पर्याय आहेत. तर त्यामध्ये युजली आम्ही सांगतो की म्युच्युअल फंड हा सर्वसामान्यांसाठी एक खूप उत्तम पर्याय आहे ज्यामधून तुम्ही गुंतवणूक करू शकता. आणि ह्यामध्ये कोणीही गुंतवणूक करू शकता. याला कुठले असं लिमिट नाहीये की बाबा ह्या क्लासचाच माणसाने इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे किंवा असं काही नाही. नक्कीच. आपण जसं म्हणाल त्या पद्धतीनं गुंतवणुकीचे जे काही आपल्याकडे समज गैरसमज आहेत त्याविषयी सरांनी सांगितलं की नेमका आपला पैसा सुरक्षित आहेत का हे एक आपण पाहतो, आणि दुसरी गोष्ट त्याची परचेस पॉवर ती व्यवस्थित आहे का याविषयी सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहतो. त्यामुळे हे दोन्ही पाहत असताना शेवटी सर म्हणाले की म्युच्युअल फंड या पर्यायावरती सर आलेले आहेत. तर म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय सर, आणि त्यामध्ये कोणकोणते अल्टरनेटिव्ह आपल्याला उपलब्ध आहेत त्याविषयी? म्युच्युअल फंड संदर्भात पण लोकांचं भरपूर गैरसमज आहेत. लोकांचा आत्ताचा जो ओढा आहे, म्हणजे आमचं जे ऑब्झर्वेशन आहे त्यात लोकांना म्युच्युअल फंड म्हणजे 2 गोष्टी वाटतात. एक, म्युच्युअल फंड मध्ये खूप पैसे मिळतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये पैसे बुडतात. कारण तो पैसा शेअर मार्केटमध्ये गेला. त्यामुळे शेअर मार्केटबद्दल लोकांचे मुळातच खूप गैरसमज असल्यामुळे त्यात लोकांना असं वाटतं की पैसे यात बुडतात. बरोबर.
तर ह्या दोन्ही संकल्पना चुकीच्या आहेत. मुळात म्युच्युअल फंड हा एक कॉन्सेप्ट आहे ज्यामध्ये जसा तो शब्द सांगतो म्युच्युअल फंड्स, म्युच्युअल म्हणजे अंडरस्टँडिंग, फंड्स म्हणजे पैसा. काही लोक एकत्र येतात एक कॉमन ऑब्जेक्टिव्हनं आणि ते पैसे एक जाणकार व्यक्तीला गुंतवणुकीसाठी देतात. तो जाणकार व्यक्ती इन्व्हेस्टरच्या ऑब्जेक्टिव्हनुसार इन्व्हेस्टमेंट करतो वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आणि त्यातून जो परतावा येतो तो सगळ्या इन्व्हेस्टरला दिला जातो. हा त्याचा मूळ म्युच्युअल फंडचा कॉन्सेप्ट आहे. ह्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवणूक करू शकता. म्हणजे तुम्ही 3 दिवसासाठी पण म्युच्युअल फंड घेऊ शकता आणि 30 वर्षासाठी पण घेऊ शकता. बरोबर. मुद्दा हा आहे की कुठला म्युच्युअल फंड घ्यायचा. ह्या म्युच्युअल फंडमध्ये एफडी सारखे पण म्युच्युअल फंड आहेत. बरोबर. शेअर मार्केटचे पण म्युच्युअल फंड आहेत. दोन्ही मिक्स पण आहेत ज्याला आपण हायब्रिड म्हणतो. तर ह्या पद्धतीने पण तुम्ही गुंतवणूक करू शकता. आता हे ठरवायचं कसं की बाबा कुठला म्युच्युअल फंड कधी आणि कोणी घ्यायचा. ह्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं तुमचा थांबण्याचा कालावधी किती आहे. तुमचा थांबण्याचा कालावधी जर तुम्ही ओळखू शकलात तर आपण जज करू शकतो की तुम्ही कुठला म्युच्युअल फंड घेऊ शकता. आता जर कालावधी मला कळत नाही की कोणता कालावधी ठरवणार मी, बरोबर, त्यासाठी सगळ्यात उत्तम उपाय आहे की तुमचं उद्दिष्ट तुम्हाला माहित पाहिजे. आता उद्दिष्ट म्हणजे काय की मला मुलाची फी भरायची आहे एका वर्षात, तर मला माहिती आहे की बाबा मला 1 वर्षांतर पैसे लागणार आहेत. बरोबर. मला गाडी घ्यायची आहे, मला घराचं रिनोव्हेशन करायचं आहे किंवा नवीन घर घ्यायचं आहे, तर ऑब्व्हियसली मी 2-3 वर्षाचा विचार करतो. कुठलाही व्यक्ती असं म्हणणार नाही की मला 10 वर्षांतर गाडी घ्यायची. बरोबर. किंवा एखादा व्यक्ती म्हणतो की मला मुलाच्या शिक्षणासाठी पैसे गुंतवायचे, रिटायरमेंटचं प्लॅनिंग करायचं आहे. इट मीन्स की तुम्ही 10 वर्ष प्लसचा विचार करायला लागला. खरं. तर उद्दिष्टानुसार तुम्हाला तुमचा कालावधी जर कळाला तर त्या कालावधीनुसार तुम्ही तुमची योग्य म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकता. गुड. म्हणजे म्युच्युअल फंड निवडत असताना सुद्धा आपलं उद्दिष्ट त्या ठिकाणी महत्वाचं आहे आणि ते उद्दिष्ट आपण साध्य करण्याच्या अनुषंगाने ह्या म्युच्युअल फंडची निवड आपल्याला करायला पाहिजे. आता म्युच्युअल फंडच्या माध्यमातून आपण पुढे येतो तो SIPचा सध्या सगळ्यात सुरू आहे. आपण ज्याला म्हणतो चर्चा भरपूर आहे किंवा SIP मध्ये पैसे गुंतवले पाहिजेत मग ते आपल्याला चांगले मिळतील. आता हे सगळ्या गोष्टी थोडीशी त्याची माहिती, समज, गैरसमज अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामध्ये आपण सुरुवातच आपल्या दर्शकांसाठी अशी करूया की नेमकी SIP म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीनं कशा स्वरूपात असली पाहिजे. आता ह्यात पण लोकांचं कसं आहे म्युच्युअल फंड वेगळा आणि SIP वेगळा असं लोकांना वाटतं. मुळात तसं नाहीये. आपण एक उदाहरण दाखल ते समजून घेऊया. सपोज तुम्ही बँकेत गेलात, बँकेमध्ये तुम्ही एफडी केली. बरोबर. तुम्ही काय करताय, एक रकमी बँकेला रक्कम देताय आणि त्याला एफडी असं नाव दिलं जातं, फिक्स डिपॉझिट. बरोबर आहे. तेच जर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये आलात आणि तुम्ही एक रकमी पैसे ठेवलात तर त्याला लमसम असं म्हटलं जातं किंवा एक रकमी म्युच्युअल फंड. हा झाला एक रकमी पैशाचा प्रश्न. दुसरा मुद्दा असा आहे की सपोज तुम्ही बँकेत गेलात आणि बँकेला म्हटलात की मला एक रकमी शक्य नाहीये, मी दर महिन्याला पैसे भरायला तयार आहे, अमुक एक रक्कम. बरोबर आहे. तर बँकेत त्याला RD म्हणतात, रिकरिंग डिपॉझिट. बरोबर. तुम्ही महिन्याची एक तारीख ठरवतात त्या तारखेला पैसे भरतात ऑटोमॅटिकली. त्याला म्युच्युअल फंडच्या भाषेत SIP म्हणतात, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. सिस्टमॅटिक म्हणजे काय, महिन्याची एक तारीख मी पकडली आहे, त्या तारखेला एक रक्कम ठरवली आहे, त्या रकमेला पैसे इन्व्हेस्ट करणार आहे. फक्त बँकेच्या एफडी किंवा लमसम मध्ये आणि म्युच्युअल फंडच्या SIP आणि लमसम मध्ये फरक काय, बँकेमध्ये मी गेल्यानंतर मी जर सपोज एक एफडी केली आहे, मला आणखी पैसे आहेत माझ्याकडे आणि मला पैसे त्याच एफडी मध्ये गुंतवायचे, तर मला शक्य नाही, मला दुसरी एफडी काढावी लागते. बरोबर. किंवा RD मला वेगळी काढावी लागते तर मला एक्स्ट्रा पैसे असतील तर. बरोबर. म्युच्युअल फंड मध्ये ती सुविधा आपल्याला आहे की आहे त्याच फंडामध्ये तुम्ही पैसे ऍड करू शकता. सपोज मी एक रक्कम 100 रुपये ठेवली आहे, मला आणखी परत एक 10 रुपये आलेत, तर मी त्या 100 रुपये मध्ये ऍड करू शकतो. वेगळं काही करायची गरज नसते. हा त्यातला नेमका फरक आहे. आता ही SIP आपण म्युच्युअल फंडचाच एक भाग आहे, तो सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीने आपण त्यामध्ये गुंतवू शकतो. आणि विशेष म्हणजे आपण एफडी पेक्षा वेगळं काय समजलं त्यामध्ये, तर त्यामध्ये आपल्याकडे जास्त पैसे आले तर जास्तही भरू शकतो. तर आता ही SIP नेमकं कोण, कधी आणि किती स्वरूपात करू शकतं, आणि त्याला काही अमाऊंटची काही मर्यादा आहे का, वयाची काही मर्यादा आहे का, आणि किती वर्षांपर्यंत ते गुंतवू शकतो किंवा किती कमी कालावधीसाठी गुंतवू शकतो याविषयी. बरोबर. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की म्युच्युअल फंड हा कोणीही करू शकतो, इट्स अ मास प्रोडक्ट. 100 रुपयेपासून पण याची सुरुवात होते आणि अप्पर लिमिट काही नाहीये. ठीक आहे. आता कोणी करावं आणि किती कालावधी साठी करावं हे जे आपण बोलतोय ते मगाशी जसं मी तुम्हाला म्हटलं की तुमचं उद्दिष्ट जर तुम्हाला माहित असेल तर त्या उद्दिष्टानुसार ते करणं खूप गरजेचं असतं. बरोबर. जर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर युजली आपण जेव्हा एखादी गुंतवणूक करत असतो तर प्रामुख्याने आपल्या डोक्यात 3 गोष्टी चालू असतात. मी चर्चा कितीही होऊ दे पण प्रामुख्याने 3 गोष्टी डोक्यात चालू असतात. एक, माझा पैसा सेफ आहे का, माझा पैसा मला पाया तेव्हा मिळेल का, आणि तिसरा मुद्दा, मला परतावा किती मिळेल. बरोबर आहे. बरोबर. गंमत अशा 3 गोष्टी एकत्र कधी येत नाहीत. मी फिक्स डिपॉझिट घ्या, सेफ आहे, लिक्विड आहे, परतावा कमी मिळणार. बरोबर. कारण महागाई जास्त वाढते. बरोबर. रिअल इस्टेट सेफ आहे,
परतावा आहे, लिक्विडिटी नाही आहे. हम्म, हम्म. शेअर मार्केट परतावा आहे, लिक्विडिटी आहे, सेफ्टी सुरक्षित. सुरक्षितता सांगता येत नाही. हम्म. बरोबर. तर ह्या सगळ्याचं जर कॉम्बिनेशन केलं तर म्युच्युअल फंड हा प्रोडक्ट तिथं फिट बसतो. हम्म. म्हणजे काय, सपोज मला छोट्या कालावधीसाठी पैसे गुंतवायचे हम्म. तर मी तिन्ही गोष्टी मिक्स करू शकतो. म्हणजे काय, बाबा सोनं चांदी पण घ्या, बँकेत एफडी पण करा, शेअर मार्केट पण करा. बरोबर. अशा वेगवेगळ्या प्रकारचे फंड आहे ज्याला आपण हायब्रिड म्हणतो. हा. तर हे कसं चूज करायचं, तुमचं उद्दिष्ट काय ह्याप्रमाणे. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुमची रिस्क घ्यायचा ॲपेटाईट काय, हा, म्हणजे रिस्क घ्यायची किती ताकद आहे. बरोबर. आता रिस्क इथं सगळ्यात मोठा प्रश्न आहे की रिस्क म्हणजे काय. म्युच्युअल फंड्समध्ये पैसे कमी जास्त होतात, बुडत नाहीत. बरोबर बरोबर म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये रिस्क याचा अर्थ असा झाला की येणारे चढ उतार. बरोबर. सपोज थोडक्यात नफ्यातला तोटा. म्हणजे थोडक्यात काय की सपोज मी जर शेअर मार्केट रिलेटेड म्युच्युअल फंड घेतोय तर शेअर मार्केटचं बेसिक कॅरेक्टरिस्टिक किंवा त्याचा बेसिक गुणधर्म असा की ते चढ उतारांनी भरलेलं आहे. बरोबर. कारण शेअर मार्केटमध्ये उद्योगधंदा करणाऱ्या कंपनी, आता उद्योगधंदा म्हटला की कधी प्रॉफिट होणार, कधी लॉस होणार, कधी कंपन्यांचे रिझल्ट खराब होणार किंवा काही बाहेरच्या गोष्टींचा त्याच्यावरती इम्पॅक्ट होणार, अशा सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या घडत असतात. पण बरोबर अल्टिमेटली त्याचा बेसिक गुणधर्म आहे की वर खाली होणार. बरोबर. तर छोट्या कालावधीमध्ये शेअर मार्केट सारखे म्युच्युअल फंड जे आहेत ते तुम्हाला कदाचित त्रास देऊ शकतात. म्हणजे काय, पैसे कमी जास्त होऊ शकतात. कमी जास्त अर्थ काय, तुम्ही भरलेल्या रकमेमध्ये पण कमी होऊ शकतात का. बरोबर. होय, होऊ शकतात. मग मला नुकसान केव्हा होणार, जर सपोज मी 100 रुपये गुंतवलेत, मार्केटच्या चढ उतारांमुळे त्याचे 90 रुपये झाले आणि मला पैशाची नड आहे आणि मला पैसे लागणार आहेत आणि मी जर 90 रुपये काढून घेतले तर मला 10 रुपये नुकसान झालं. बरोबर. अदरवाईज माझा नोशनल लॉस आहे, कागदावरती 10 रुपये नुकसान आहे. बरोबर. जर मी थांबायला तयार असेल तर ते पैसे वाढत जातात. खरंय. याचा अर्थ काय की सामान्य माणसासाठी जर शेअर मार्केट रिलेटेड मला म्युच्युअल फंड घ्यायचा असेल तर तुमचा थांबायचा कालावधी हा 6-7 वर्षापेक्षा जास्त पाहिजे. हा, याचा अर्थ असा नाहीये की 6-7 वर्षात रिटर्न्स मिळणार नाही. याचा अर्थ असा आहे की जर काही मोठे चढ उतार आले, उदाहरणादाखल आता जसं की वॉर सिच्युएशन चालू आहे, त्याच्या अगोदर करोना होता, त्याच्या अगोदर सरकार बदललं, अशी वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर असे मोठे जरी चढ उतार आले तरी सुद्धा 6-7 वर्ष इतका चांगला कालावधी आहे की हे सगळेच चढ उतार सहन करून चांगला परतावा देतात. एक ऍव्हरेज आपल्याला ते चांगलं हा. मिळू शकतं. तर ऍव्हरेजची डेफिनेशन काय आहे की तुम्हाला महागाई चाललं तर बाबा बीट करते. बरोबर असं. बरोबर. आता हे आपण एसआयपी बद्दल सांगितलं की एसआयपीच्या माध्यमातून आपण पैसे कशात गुंतवतो हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याच्या चढ उतारावरती ते सगळं अवलंबन आहे. आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये पुन्हा सर म्हणाल्याप्रमाणे उद्दिष्ट सुद्धा महत्वाचं आहे. आपलं उद्दिष्ट किती दिवसांसाठी गुंतवण्याचं आहे त्या विषयावर सुद्धा आपल्याला त्याचा परतावा मिळण्याची कमी जास्त होण्याची शक्यता आहे. आता सर, आता यानंतर SWP एक सुद्धा संकल्पना या क्षेत्रामध्ये आली आहे, गुंतवणुकी क्षेत्रामध्ये. ते नेमकं काय, SWP म्हणजे नेमकं काय आणि त्याला कशा पद्धतीनं आपल्याला गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहता येईल. बरोबर. आता SIP म्हणजे आपण काय समजलो, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. बरोबर. SWP म्हणजे काय, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. हा, बरोबर. विड्रॉ म्हणजे काय, पैसे काढून घेणे. तर मी सिस्टमॅटिक पद्धतीने पैसे काढून घेणार. मग हा. ते महिन्याला असतील, मी मासिक असतील, तिमाही असतील, 6माही असतील किंवा वार्षिक असतील. बरोबर. म्हणजे SWP. तर SWPचा हा अर्थ म्युच्युअल फंडला कसा जोडला गेलाय की तुम्ही जसं पेन्शन घेता हा, तसं तुम्ही SWP ला पेन्शन हे नाव देऊ शकता. कसं फील्ड वेगळे असल्यामुळे शब्द वेगळा आहे, बरोबर. कॉन्सेप्ट तीच आहे. SWP कुणी करावी की ज्याच्याकडे एक रकमी पैसे आहेत आणि त्यातून तो रेग्युलर इंटरव्ह्यू मध्ये पैसे काढतोय. बरोबर. तर त्याच्यासाठी ते SWP फायदेशीर ठरू शकते, ज्यामध्ये तुम्हाला टॅक्सेशनचा पण फायदा होतो. तुमची मूळ रक्कम असेल ती पण वाढू शकते, तुम्ही कुठला प्लॅन घेतलाय त्याच्यावरती. तर त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, ज्याच्या गरजेनुसार ते आपण डिझाईन करू शकतो आणि त्याबद्दल करू शकतो. मात्र SWP हा नक्कीच एक रेग्युलर इन्कमचा मार्ग होऊ शकतो जर तुमच्याकडे एक रकमी रक्कम असेल तर. किंवा एखादा असा व्यक्ती की जो तरुण आहे, 20ला 30ला आहे आणि त्यानं एक व्यवस्थित प्लॅनिंग केल्यानंतर असं प्लॅनिंग आहे बाबा 40-45 मला रिटायरमेंट घ्यायची आणि त्यानंतर मला रेग्युलर इन्कम पाहायला पाहिजे, तर तो SIP प्लस SWPचं कॉम्बिनेशन करून इन्व्हेस्टमेंट करू शकतो, जेणेकरून त्या पर्टिक्युलर एज नंतर त्याला ऑटोमॅटिकली दर महिन्याला खर्चासाठी पैसे येऊ शकतात. बरोबर. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, आपण बघितलं सरांच्या माध्यमातून बोलल्यावर आपल्याला लक्षात येते की SIP, SWP आणि त्याचबरोबर म्युच्युअल फंडचे इतर सुद्धा प्रकार आपल्याला लक्षात येतात. त्यामुळे गुंतवणूक आपण केलीच पाहिजे, त्यासाठी कोणत्याही पद्धतीचा क्रायटेरिया नाहीये. तर आपण ज्याला म्हणतो की गुंतवणूक हा हमारे बस की बात नाही, तसं नाहीये. आपण चांगल्या पद्धतीने गुंतवणूक करून आपल्या जीवन जे काय आहे ते चांगल्या पद्धतीने सुखकर करू शकतो. सर, मला सांगा आता की SIPच्या बाबतीतला आपण बराचशी चर्चा केली, पण SIPचा जो परतावा आहे तो अनिश्चित असा सांगितला जातो. बरोबर. की साधारण या पर्सेंटेज पासून या पर्सेंटेज पर्यंत तुम्हाला परतावा मिळू शकतो. तर तो हा अनिश्चित परतावा का असतो त्याविषयी थोडंसं
आम्हाला माहिती पाहिजे. कुठलाही प्रकारचा म्युच्युअल फंड तुम्ही घेतला, म्हणजे एफडी सारखा जरी घेतला हम्म. किंवा शेअर मार्केट घेतला, तर तिथं गॅरंटी हा शब्द तुम्हाला मिळणार नाही. हा. ठीक आहे. कारण का, इट्स अ मार्केट. मार्केट म्हटले काय, चढ उतार हे येणार, भावांची देवाणघेवाण होणार. बरोबर. त्यामुळे ते अनिश्चित सांगितलं जातं. म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचं, जसं आपण परत फिरून तिथे होतो, की तुमचं उद्दिष्ट जर माहित असेल तर त्या उद्दिष्टानुसार जर तुम्ही प्लॅनिंग केलं तर मात्र जे चढ उतार येणार आहेत ते तुम्ही कॉम्पेन्सेट करून चांगला परतावा मिळवू शकता. बरोबर. म्हणजे एकूण मार्केट रिलेटेड हा विषय असल्या कारणानं, त्यामध्ये देवाणघेवाण हा विषय येत असल्या कारणानं तिथं भाव कधी चढणार आहेत, कधी उतरणार आहेत. परंतु SIP मध्ये निव्वळ रकमेच्या कधी लॉस मध्ये आपण जाऊ शकत नाही, हे मात्र नक्की नाही, कमी होऊ शकतात. जर शेअर मार्केट रिलेटेड तुम्ही जर म्युच्युअल फंड, शेअर मार्केट रिलेटेड तुम्ही म्युच्युअल फंड घेतला असेल तर. खूप चांगल्या पद्धतीची बातचीत आज झालेली आहे सर, आणि गुंतवणुकीचे जे वेगवेगळे पर्याय आहेत त्यापैकी SIP, SWP याविषयी आपण आमच्या मनामध्ये ज्या काही शंका होत्या त्याची उत्तर दिलेली आहेत. या व्यतिरिक्त सुद्धा काही इन्व्हेस्टर्स असतात किंवा काही जे नवीन गुंतवणूक करणारी लोक आहेत, तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने काही तरुण असतील, त्यांना ज्या पद्धतीनं त्यांच्या काय रिटायरमेंटचा प्लॅन फायनल करायचा असेल तर त्यांना तुमच्याशी संपर्क करायचा असेल तर तुमचा नंबर आणि तुम्हाला ते कुठे भेटू शकतात त्याविषयी. ऍक्च्युली माझं ऑफिस आहे पुण्यामध्ये आणि मिरजेमध्ये. मिरजेमध्ये ब्राह्मणपुरीमध्ये आपलं ऑफिस आहे, गजानन मंगल कार्यालयाच्या शेजारी. आणि पुण्यामध्ये आपलं एक ऑफिस आहे ते ओंकारेश्वर मंदिर शेजारी आहे. माझा नंबर आहे तो 9823-102-101. नंबर पुन्हा एकदा रिपीट करा. माझा नंबर आणखी एकदा सांगतो. माझा नंबर आहे 9823-102-101. ठीक आहे. आणि मी जर कोणी इन्व्हेस्टमेंट करणार असेल किंवा गुंतवणूक करायचा विचार करत असेल तर त्यांना प्लॅनिंग करताना एकच सल्ला देईन की प्लॅनिंगची प्रोसिजर असते काहीतरी. प्रोसिजर तुम्हाला जर झटक्यात समजून घ्यायची असेल, सिंपल गोष्ट आहे, तुमचा कॅश फ्लो आयडेंटिफाय करा. म्हणजे काय, तुमच्याकडे किती पैसे येत आहेत आणि किती पैसे खर्च होत आहेत. बरोबर. हे जर तुम्ही कागदावरती लिहून काढू शकलात तर कुठलाही व्यक्ती गुंतवणूक हा करू शकतो. ह्या बात आहे. अतिशय सुंदर उदाहरण किंवा अतिशय सोपं गणित त्यांनी घालून दिले. हे आपली आवक आणि आपल्याकडली जावक यातनं जो काय कॅश फ्लो त्यांनी नाव दिलं या संकल्पनेला, तो तुम्ही पेपरवरती नोट डाऊन करा आणि सरांशी संपर्क नक्की करा. सर, तुम्ही आमच्याशी या ठिकाणी बोलायला तयार झालात आणि गुंतवणूक या विषयावरती आपण सविस्तरपणे SIP, SWP याशी सविस्तरपणे सांगितलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.